किंवा त्यांची जी अंतिम यादी आहे ती फायनल कधी केली जाणार आहे? कारण पुरुषांचा देखील यामध्ये समावेश आलेला आपल्याला पाहायला. लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे. साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत. जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते. ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते. आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे. त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल. जी या योजनेच्या रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे, कुठेही ही बंद होणार नाही. हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 14वा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता, ज्या हप्त्याची वाट प्रत्येक लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघताय त्या प्रत्येक बहिणींसाठी एक नवीन खुशखबर मी घेऊन आलेलो आहे. कारण नवीन नियमानुसार आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झालेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू होणार आहे. सोबतच ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची पडताळणी अगोदर होईल आणि नंतर ज्या पात्र बहिणी होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची यादी, ऑगस्ट महिन्याची यादी जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव यादीमध्ये बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये आहे. कारण ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये असेल ऑगस्टच्या, त्याच बहिणींना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता भेटणार आहे आणि बाकीच्या बहिणींना हप्ता मिळणार नाहीये. सोबतच ही जी खुशखबर आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये जे पात्र यादी, ही पात्र यादी कोणाची सुद्धा असणार आहे? ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींची पात्र यादी असणार आणि ज्या बहिणी आता जुलै महिन्यामध्ये त्यांना पेमेंट भेटलेलं होतं पण काही कारणास्तव त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची सुद्धा यादी या ठिकाणी आलेली आहे. सोबतच तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या आणि त्यांची पडताळणी झालेली आहे, त्यांचे नाव सुद्धा आपल्याला नवीन यादीमध्ये दिसणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही यादी कशी चेक करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतोय, तरी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन पडताळणीसाठी कोणत्या कंडिशन्स आहेत त्या सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बघा, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये नियम बदललेले आहे, काही नियम चेंज झालेले आहेत. जर तुम्ही हे गोष्ट केलेल्या नाही तर तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या हप्त्यांमध्ये अपात्र होणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, मी जो तुम्हाला व्हिडिओ सांगतोय किंवा इन्फॉर्मेशन देतोय, ही इन्फॉर्मेशन शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा अर्ज रद्द होणार नाही. ताबडतोब ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही अपडेट करून ठेवा. तर बघा, चला सुरुवात करूया. लाडकी बहीण अपडेट्स. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेत काही नवीन बदल केलेले आहेत, नवीन मॉडिफिकेशन केलेले आहेत. ऑगस्ट 14वा हप्ता मिळण्यासाठी असून अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे. बघा, मागच्या महिन्यापासून 3 महिने झाले पडताळणी सुरू केली आहे म्हणताय, पण आता नव्याने सुरुवात केलेली आहे. लाडक्या बहिणींनो, या बदलांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरण्याची शक्यता असून पात्र महिलांनी आपले कागदपत्र नीट तपासून घ्यावी. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही समजून घ्या, सरकारला आता जुलै महिन्यामध्ये ज्या पात्र होत्या त्यांना सुद्धा अपात्र करायचं आहे. म्हणून प्रत्येक महिलांनी आपापले डॉक्युमेंट्स रेडी ठेवणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला सुद्धा मानधन मिळणार नाही. आता मला इथे माझ्या लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे, तुम्ही जागृत व्हा, सतर्क व्हा, बंद झोपलेले होता जागा व्हा. कारण सरकारने निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की सरसकट 1500 रुपये देऊ, पण आता सगळं बंद करणार आहे. म्हणून ही योजना तर बंद होणार नाही, पण लाभ घेणाऱ्या ज्या महिला त्या कमी करतील.
वयासंबंधीची सर्वात महत्वाचा बदल केलेला आहे. बघा, पुन्हा पडताळणीसाठी सरकारने ठरवलेल्या नवीन अटीनुसार नारी शक्ती दूत ऍपमधून अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 1 जुलै 2024 रोजी किमान 21 वर्ष पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. तर वेब पोर्टलवर अर्ज करणाऱ्या महिलांसाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 21 वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. हे जर असेल तरच तुम्हाला भेटेल, अदरवाईज नाही. याशिवाय 1 ऑगस्ट 2025 रोजी वयाचे 65 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून काढून टाकलेला आहे. मग मला इथे असं म्हणायचं आहे, 65 वर्षानंतरच्या महिलांनी काय करायचं? बेसिक प्रश्न, बरोबर. तर सरकारने हा नियम इथे बदलायला पाहिजे, कारण त्यांनी एक नवीन योजना आणलेली आहे, त्याला वृद्ध योजना आपण म्हणतो. पण ती वृद्ध योजना 70 वर्ष वय झाल्यानंतर लागू होणार आहे, बरोबर. असं काही त्यामध्ये तरतूद आहे, नाही सॉरी 65. म्हणून मला असं वाटतं की 65 नंतरच्या ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरतील आणि त्यांना वृद्ध योजना त्या ठिकाणी उपलब्ध केली जातील. असं काहीतरी अपडेट आहे, त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर जन्मतारीख आणि कागदपत्रांची पडताळणी सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे लाडक्या बहिणींनो, कारण तुम्ही जर बघितलं असेल, आधार कार्डवर आपलं वेगळा जन्म क्रमांक, जन्माची तारीख आहे, तुमच्या इलेक्शन कार्डवर वेगळी आहे, तुमच्या शाळेच्या डॉक्युमेंटवर वेगळी आहे, बरोबर की नाही. याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अर्ज करताना दिलेली जन्मतारीख ही आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांवर नमूद केलेल्या तारखेप्रमाणेच असावी. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हा फॉर्म भरला त्यावेळेस जी डेट होती तुमची, डेट ऑफ बर्थ, तीच असणं गरजेचं आहे. जर दोन्हीमध्ये तफावत आढळली तर त्या अर्जावर कारवाई होऊन ती रद्द होऊ शकतो. यामुळे महिलांनी आपल्या कागदपत्रांची माहिती एकसारखी असल्याची खात्री करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर एक नवीन नियम काय मागच्या महिन्यामध्ये सरकारने दिलेला होता, तो असा होता, कौटुंबिक नियम आणि रेशन कार्ड अटी. या योजनेअंतर्गत एकच राशन कार्डवरील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकत होती. जर एकाच कुटुंबातील 2 विवाहित महिला असेल, सून, सासू, 2 बहिणी, तर त्यापैकी केवळ एकालाच अर्जाला मान्यता होईल. असा योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर राशन कार्डमध्ये बदल केला, जुने राशन कार्डचा ग्राह्य धरला जाईल. बघा, ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला या अटीबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे की नवीन पडताळणीमध्ये जे नवीन नियम आहे ते लागू होतील आणि त्याच्यानुसार तुमची पडताळणी होईल. म्हणजेच काय, एका आता घरामध्ये दोन्हीही विवाहित असल्या तरी चालेल एका राशन कार्डवर, किंवा दोन्हीही अविवाहित असल्या तरीही चालेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट इतके स्ट्रॉंग ठेवा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण हक्का मिळेल. मग आता मला असं म्हणायचं आहे की हे जे नवीन नियमानुसार कोण कोण अपात्र ठरणार आहे किंवा कोण कोण पात्र ठरणार आहे. तर बघा, नवीन नियमानुसार ज्या बहिणी जून आणि जुलैमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या, जून आणि जुलै महिन्यामध्ये, त्यांची पडताळणी होईल. सोबतच एक नवीन यादी जाहीर झाली आहे ऑगस्ट महिन्याची. त्या नवीन ऑगस्ट महिन्याची यादीमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या असेल कधी ऑगस्ट महिन्यामध्ये, त्यांचीही पडताळणी होईल. आणि या सगळ्यांची पडताळणी झाल्यानंतर ज्या पात्र बहिणी आहे त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे. आणि मग राहिला प्रश्न, 14वा हप्ता कधी मिळेल? 14वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे लाडक्या बहिणींनो इथून 8 सप्टेंबर पासून तर 13 सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या वीक मध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल याची दाट शक्यता आहे. म्हणून मी सरकारला म्हणतो, ही जी पडताळणी आहे तुम्ही लवकरात लवकर करावी, जेणेकरून त्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना लवकरात लवकर पैसे मिळेल, मानधन मिळेल आणि त्यांचे सण सुद्धा खुश, आनंदमय, सुखमय जातील. जसं तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार 5 दिवस अगोदर करू शकता, तसंच माझ्या या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करा आणि सर्वांना सरसकट 1500 रुपये द्यावं अशी मी माझ्या बहिणींकडनं तुमच्याकडे मागणी करतो. आणि हीच आमच्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची मागणी आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे त्यांना देऊन द्या, कारण की त्यांचा तो हक्क आहे, बरोबर. आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत स्ट्रॉंग जाईल, है की नाही. चला मग तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.